आणि माननीय मंत्री महोदयांनी मागे घेण्याच्या अगोदर याच्यातली सुस्पष्टता आणावी. एकत्रितपणे उत्तर द्या. हो, एकत्रितच देतील ते. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या सभागृहाचे सन्माननीय वनमंत्री हे महाराष्ट्र विधानसभा विधेयक 25 हे मागे घेण्याकरता म्हणून सभागृहाची परवानगी मागतायत आणि त्या संदर्भामध्ये माझे अत्यंत जवळचे सहकारी सन्मान्य सुधीरभाऊ जोशी, सुधीरभाऊ मुनगंटीवार जे वनमंत्री देखील होते, त्यांनी या संदर्भामध्ये आपलं मत मांडलं आणि त्यांनी हे विधेयक मागे घेत असताना काही सूचना केल्या मागे घेत असाल त्यावेळेला. परंतु मी थोडासा इतिहास सांगतो. आता माझ्या हातामध्ये ते विधेयक नाही, पण मला चटकन क्लिक झालं की त्यावेळेला हे विधेयक जेव्हा मंजुरी करता सभागृहामध्ये आलं होतं अध्यक्ष महोदय, तेव्हा बोलायला मीच उभा राहिलो होतो पहिल्यांदा. आता क्लॉज बाय क्लॉज माझ्या हातामध्ये ते विधेयक नसल्यामुळे मी सांगत नाही, परंतु त्याच्यामध्ये सुधीरभाऊ म्हणतात तेवढी मर्यादित अडचण नाही. तर त्यावेळेला ही गोष्ट मी लक्षात आणून दिली होती की याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये कुठेही फरक केलेला नाही. शहरामधलं झाड, ग्रामीण भागामधलं झाड, त्याच्याकडून जर झालेल्या चुका आहेत तर त्याला होणारा दंड हा सारखाच राहील अशी त्याच्यामध्ये तरतूद होती. दुसरी गोष्ट एक अत्यंत महत्वाची होती की आम्ही आमच्या स्वतःच्या जागेतलं मालकीमधलं, कारण कोकणामध्ये 99.99% जागा ही मालकी आहे, 0.1% फक्त फॉरेस्ट लँड आहे. बरोबर आहे ना? माझं काय चुकत असेल तर मला करेक्ट करा. मी सांगितलं की माझ्या हातामध्ये आता विधेयक नाही, पण मला आठवतंय ते मी बोलणार. आणि म्हणून 0.1% फक्त फॉरेस्ट लँड आहे, बाकी सगळी मालकी आहे. त्याच्यामध्ये अशी कुठेही बदल केलेला नव्हता किंवा त्याच्यामध्ये असं अंतर केलेलं नव्हतं की फॉरेस्ट लँड मधलं तोडलेलं झाड त्याला दंड किती होणार आणि आम्ही आमच्या मालकी जागेतलं झाड तोडलं त्याला दंड किती होणार. तर दोघांनाही समान दंड होणार अशी त्या विधेयकामध्ये तरतूद होती. आपल्याला माहित आहे, मी म्हटल्याप्रमाणे की कोकणामध्ये 0.1% फक्त फॉरेस्ट लँड आहे, तरी सुद्धा लोकांना नाना तऱ्हेनं वेठीस धरलं जातं. याची अनेक उदाहरणे यापूर्वी देखील आहेत. आज आपण तेंदूपत्ता तोडतो, त्या तोडण्याकरता परवानगी घ्यावी लागते, पण त्याची विडी बनवतो, विडी बाहेर पाठवण्याकरता आपल्याला पास लागत नाही. आज आपण फर्निचर करण्याकरता लाकूड तोडतो, लाकूड तोडण्याकरता म्हणून परवानगी घेतलीच पाहिजे, ज्या मताचे आम्ही पण आहोत. परंतु ते लाकूड तोडल्यानंतर त्याच्यापासून जर फर्निचर बनवलं आणि ते फर्निचर जर बाहेर कुठं पाठवायचं झालं तर त्याला पासाची गरज नाही. पण तुम्ही कोकणातल्या खैराचा उल्लेख केलात, मी नम्रपणे एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतो की ते खैर आमच्याच मालकीचे, फॉरेस्टचे नाही. आणि म्हणून आमच्या मालकीतले खैर तोडण्याकरता जे 1986चा फॉरेस्ट ऍक्ट आहे, त्या फॉरेस्ट ऍक्ट प्रमाणे मी 1900 पुन्हा त्यामध्ये दुरुस्ती पण झाली मला वाटतं 2023 साली वगैरे, त्याप्रमाणे आम्ही त्याचे दोषी ठरतो. दंडाला पात्र ठरतो, शिक्षेला आम्ही पात्र ठरतो. त्याला नाना तऱ्हेच्या साक्षी, नाना तऱ्हेच्या त्रासाला आणि नाना तऱ्हेच्या कारवाईला आम्हाला सामोरं जावं लागतं. आमचा माल तोडण्यापर्यंत ठीक आहे, वाहतुकीपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यापासून आम्ही लिक्विड तयार करतो, त्याच्यापासून आम्ही कात तयार करतो, जो खातामध्ये माझी स्वतःची फॅक्टरी आहे. माझं निवेदन आहे, मी कबूल करतो, धंदा करणं, व्यवसाय करणं काही चूक नाही आणि व्यवसाय करूनच मी राजकारण करतो हे मी छाती ठोकून पहिल्यापासून सांगत आलेलो आहे. आणि माझ्यासारख्या अनेकांनी ते निवेदन दिलेलं होतं. नंतर आम्ही मंत्रालयामध्ये तुमच्या उपस्थितीमध्ये 4-4 बैठका देखील घेतल्या. आम्ही आग्रह केला की आम्हाला अशा पद्धतीनं ह्याचा जो फिनिश प्रोडक्ट तयार करतो, आम्ही बाय प्रोडक्ट तयार करतो, त्याच्या वाहतुकीला पास नको. त्या पासामुळे आमच्या कित्येक गाड्या फॉरेस्टने पकडून कोर्टाच्या ताब्यात दिल्या, फॉरेस्टने आपल्या ताब्यात ठेवल्या आणि गाड्या करोडो रुपयाच्या आणि मालासह त्या ठिकाणी सडून गेल्या. आणि म्हणून आम्ही 2 जिल्ह्यातले लोक एकत्र झालो आणि आम्ही सांगितलं की फक्त दोडा मार्ग वगळा आणि दोडा मार्ग वगळून त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला यातून ह्या तुमच्या सरकारी दाचातून मुक्त करा. तुम्ही आम्हाला मुक्त केलं, आम्ही तुमचे आभारी आहोत. अजूनही त्याची ऑर्डर फायनल यायची आहे. जरा बघा, सीसीएफची बदली आपण केली. सीसीएफ तिकडे कुठेतरी मला वाटतं चंद्रपूरलाच गेले, सुधीरभाऊंच्या तिकडेच गेले ते सीसीएफ आमच्या इकडचे, ते गेलेत. ते ऑर्डर काढून जातो म्हणून बोलले, काढली की नाही मला ह्या 2-3 दिवसात काय मला बघता आलं नाही. आमचा नाही, हजारो कुटुंब त्या व्यवसायावर आम्ही जगतोय. आज त्या ठिकाणी कुठलीही लागवड नाही, सरकारी तुमचं आम्हाला अनुदान नाही, सरकारी खर्च नाही, निसर्गानं
आम्ही पण मेहनत जास्त करत नाही, खोटं बोलणं आमचं काम नाही. ती खैराची लागवड आता आम्ही करतो, पण पूर्वी आम्ही खैराची लागवड करत नव्हतो. त्याला पाणी घालावं लागत नाही, त्याला काही करत लागत नाही. निसर्गानं प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला पोट भरायचं जे साधन उपलब्ध करून दिलेलं आहे, ते साधन आम्हाला निसर्गानं उपलब्ध करून दिलेलं आहे, निसर्गानं. आणि म्हणून त्याची जतणूक कशी करायची, जपणूक कशी करायची, त्याची वाढ करून त्याच्यातून पैसे कसे मिळवायचे, हे आता आम्हाला कळायला लागले. आणि म्हणून मी उभा राहिलोय तो सुधीर भाऊचा मुद्दा खोडण्याकरता नाही. सुधीर भाऊ, तिथली परिस्थितीला तुम्ही पाठिंबा दिलात, पाठिंबा तिथल्या परिस्थितीला दिला, धन्यवाद. पण त्याचबरोबर या विधेयकामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फॉरेस्ट लँड आणि प्रायव्हेट लँड याच्यामध्ये कुठेही फरक केलेला नव्हता. त्याचं डेफिनेशन खास प्रकारे केलं नव्हतं. दंड आकारत असताना शहर आणि ग्रामीण भाग यातल्या झाडाच्या संदर्भामधले दंडाच्या रक्कम आकारत असताना त्याचाही फरक केलेला नव्हता. आणि म्हणून हा ज्या वेळेला मुद्दा सभागृहामध्ये मी मांडला, अध्यक्ष महोदय, त्याच वेळेला योगायोगानं मुख्यमंत्री महोदय इथं हजर होते, माननीय साहेब हजर होते. आणि फडणवीस साहेब हजर असताना दादानी हे नाही मला वाटतं बिल मांडलं, दादा नव्हते सभागृहात. मला वाटतं उद्योग मंत्री उदय सामंत ते मांडायला उभे राहिले, तसं माझा अंदाज आहे. माझं चुकत नसेल तर, माझं चुकत असेल तर मी मला करेक्ट करा. आणि उदय सामंतांनी त्यावेळेला असं नाही सांगत होते, भास्करराव काहीतरी चुकीचं सांगतायत. त्याच वेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हातातलं विधेयक घेतलं, बिल घेतलं, आणि मुख्यमंत्र्यांनी वाचलं. आणि मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं की भास्कर जाधव बोलतायत, ते बरोबर बोलतायत. आणि मी बोलल्यानंतर अनेक सदस्यांनी त्याचं समर्थन केलं. आणि म्हणून त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही हे विधेयक मागे घेऊन याच्यामध्ये सुधारणा करू. 1 रुपयावरून 1000 रुपये, 50 रुपये दंड. भावना जरी तुमची चांगली असली तरी त्याच्यामध्ये खाजगी जमीन, फॉरेस्टची जमीन हा फरक केलेला नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे त्याचा विधेयक माझ्याकडे नाही. ते विधेयक मागे घेत असल्यामुळे मी नवीन विधेयकचा ड्राफ्ट वाचलेला नाही. पण जी बैठकीमध्ये चर्चा झाली होती त्याच्यामध्ये फॉरेस्ट लँड म्हटलं तर आमच्याकडून लाकूड तुटलं, फॉरेस्ट लँड कडून जर आमच्याकडून एखादं झाड तुटलं तर आम्हाला जरूर तुम्ही दंड लावा. तो 50,000 लावा, नाही तर 1,00,000 लावा, आम्ही स्वतः. कारण आम्ही ह्या चुका करतच नाही, त्यामुळे आम्हाला त्याची भीती बाळगायचं काही कारणच नाही. आणि मला वाटतं नवीन ड्राफ्ट येईल त्यावेळेला सुधीर भाऊंच्या काही सूचनांचा उल्लेख आणि नवीन आपली चर्चा झालेली त्याचा उल्लेख होऊन ते विधेयक येईल. आणि म्हणून सुधीर भाऊ, हे विधेयक मागे घेण्याकरता म्हणून सभागृहानं, मंत्र्यांनी मागितलेली ते परवानगी, आम्ही आमच्या वतीनं अनुमती देतोच, पण सभागृहानं सुद्धा अनुमती द्यावी अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद. या विधेयकाच्या संदर्भात सन्माननीय आमचे निकटचे मित्र भास्कररावांनी इतर अनुषंगिक विषय ज्याचा या कायद्याशी, नियमाशी, विधेयकाशी संबंध नाही, तो बैठकीमध्ये तो सोडवला पाहिजे. हे विधेयक मर्यादित आहे. 1964 मधलं हे विधेयक आहे. या विधेयकामध्ये जो दंड 1,000 होता, सेम विधेयक जसंच्या तसं 1,000 वरून 50,000 रुपये झालं. एवढंच हे विधेयक आहे. या विधेयकामध्ये काही नवीन निर्बंध आले का? कोणतेही नवीन निर्बंध आले नाही. या विधेयकामध्ये डेफिनेशन बदलली आहे का? डेफिनेशन बदलली नाही. म्हणजे 64 पासून 2025 पर्यंत जो कायदा आहे त्या कायद्याच्या कोणत्याही शब्दामध्ये बदल न होता फक्त दंड वाढवला. पण एक गोष्ट खरी आहे, भास्करराव म्हणाले की 1,000 रुपये दंड होता तेव्हा भरणं सोपी होतं, कारण त्या 1,000च्या मर्यादेत होतं, त्यामुळे तिथं जायचं, 20 रुपये द्यायचे, 25 रुपये द्यायचं, सोपी होतं. जेव्हा 50,000 दंड झाला तेव्हा मात्र सर्वांना लक्षात आलं की आता अडचणी वाढू शकतात. आणि म्हणून मी जसं अगोदर सांगितलं की अशा विशिष्ट भागावर काही अडचणी असतील तर तो भाग कायद्यामध्ये तुम्हाला डिलीट करता येतो. पण अध्यक्ष महाराज सरसकट अशी सूट दिली तर यातून अनेक प्रश्न उपस्थित होतात. मग कदाचित काही लोक असा प्रश्न करतील तर 64 मध्ये तर कायदाच होता, तो आजपर्यंत आहे. आता जर आपण कायदा मागे घ्यायचा असेल तर माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे, एक तर त्यांनी एक छोटी समिती करावी किंवा एक बैठक आयोजित करावी. आणि मी सुद्धा सुरुवातीलाच सांगितलं यावर चर्चेत भाग घेताना की काही विशिष्ट भाग सोडायचा असेल तर सोडता येईल, पण सरसकट जर तुम्ही कायदा मागे घेतला तर त्यातून होणारे परिणाम, आपण काही जिल्ह्यांच्या संदर्भामध्ये तिथं काही प्रश्न निर्माण होऊ शकतात, तेवढे जिल्हे डिलीट करू शकतो. तो अधिकार आपल्याला सरकार म्हणून आहे, ते जिल्हे डिलीट करायला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. पण तेवढ्या 2-3 जिल्ह्यांसाठी साऱ्या महाराष्ट्राला सूट दिली तर यातून मात्र
एक चांगला प्रघात आपण निर्माण करू शकणार नाही. आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या संदर्भात आपण एक बैठक आयोजित करावी आणि सुधारणा करून पुन्हा निश्चितपणे आपल्याला वनराईचं रक्षण करणं जबाबदारी आहे, ती आपल्याला नवीन रूपात आणता येईल का एवढं तपासा. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय,